तालुक्यातील यवत पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात इसमांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात अविनाश शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झाला असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। हल्ल्याची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली। याबाबत मिळालेली माहितीनुसार चड्डी बनियान घातलेले व्यक्तींनी दगड काठ्यांनी या कुटुंबियांना बेदम मारहाण केली। यामध्ये घरातील 3 जण गंभीर जखमी झालेत, तर या मारहाणीत अविनाश याला रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झालाय। जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र संशयित म्हणून पोलिसांनी 2 नातेवाईकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनास्थळी यवत पोलीस फिंगरप्रिंट पथक आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास वेगानं सुरू आहे। काल दिनांक 5 मार्च रोजी रात्री 11च्या सुमारास निळकंठेश्वर मंदिर मुळीक वस्ती या ठिकाणी एक एकल घर आहे। या घरामध्ये एकूण 5 सदस्य राहतात। त्यातील शशिकांत पांडुरंग चव्हाण हे कुटुंब प्रमुख आहेत। काल रात्री 11च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्तींनी येऊन या घरामध्ये शिरून या घरातील 4 सदस्यांवर त्यांनी कुठल्या तरी शस्त्राने हल्ला चढवून ते घरात शोधाशोध करून ते पसार झालेले आहेत। 3 संशयित आरोपी इसम यामध्ये आहेत, ज्यांचा शोध घेणं चालू आहे। या घरात घुसून त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने विश्वजित उर्फ अविनाश शशिकांत चव्हाण वय वर्ष 34 हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यासोबत शशिकांत पांडुरंग चव्हाण, उज्ज्वला शशिकांत चव्हाण आणि प्राची वैभव यादव हे 3 जण यामध्ये जखमी आहेत। यातील जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं चालू आहे। NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।